नमस्कार, माझं नाव आहे मयुरी आणि आज मी तुमच्यासाठी एक रेसिपी शेअर करणार आहे. त्याचं नाव आहे झटपट बनणारं चिकन. तर आपण रेसिपी बघूया. चला, रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहूया. हे बारीक चिरलेला उभा कांदा, 2 टमाटर चिरून घेतलेले आहे. ही अद्रक लसूण मिरचीची पेस्ट बनवली आहे. थोडी अख्खीच ठेवली, याच्याने टेस्ट खूप चांगली येते. आणि लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला आणि हळदी पावडर एवढीच. आणि हे चिकन धुवून घेतलेले आहे. हे एवढे साहित्यानेच आज आपण सुकं चिकन बनवणार आहे. चिकन बनवण्यासाठी मी कढई तापत ठेवली आहे. आता त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल ॲड करूया. ते मी तेल तापवून घेतलेलं आहे. त्याच्यात मी थोडेसे खडे मसाले टाकणार आहे, ज्याच्यामध्ये लवंग, काळी मिरी आणि इलायची आहे, ते ॲड केलेले आहेत. त्याच्याने जरा चांगली चव येते त्याला. आता मी कांदा ॲड केलेला आहे. बघू शकता मी कांदा ॲड केलेला आहे. त्याच्यात कांद्याला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा कच्चा नाही राहिला पाहिजे याच्यामध्ये, कारण कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे. तो कांदा गळायला पाहिजे. तो कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा. कांद्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे, चांगला गळलेला आहे. त्याला अजून एक 5 मिनिटं आपण भाजून घेऊया. आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टमाटर ॲड करूया. बघा, आपला कांदा चांगला फ्राय होतो आहे. कांदा आपला फ्राय झालेला आहे. आता मी याच्यात टमाटर ॲड केलेले आहे. टमाटरला सुद्धा आपण चांगलं व्यवस्थित फ्राय करून घेऊया. टमाटर पण गळले पाहिजे. टमाटर फ्राय करून घेऊया. छान असं टमाटर गळून देऊ. आपले टमाटर ना 50% गळले, तेव्हाच आपण याच्यामध्ये अद्रक लसूण मिरचीची पेस्ट ॲड करूया आणि चांगलं भाजून घेऊया. तिघांना व्यवस्थित मिक्स करून भाजून घेऊया. गाइस, खरंच सांगते, चिकन एवढं छान होते ना. ही माझ्या पप्पाची रेसिपी आहे. माझ्या पप्पांना कधीही आम्ही बोललो ना, पप्पा चिकन खायचं, पप्पा अशीच चिकन बनवून आम्हाला चालतात आणि खूप टेस्टी होते. ह्याच्यासाठी जिरा राईस खाल्ला ना तर खूप छान लागते. मी ते एका साईडला भात पण शिजत टाकला आहे जिरा. छान आपला मसाला फ्राय होतोय. बघू शकता, तेल पण चांगला सुटलेला आहे मसाल्याला. मसाला भाजून झाला. आता आपण हे सगळे आपले सुके मसाले ॲड करूया. त्याच्यामध्ये जे आपण घेतलेले गरम मसाला, लाल तिखट, हळदी, धणे पावडर सगळे मिक्स करून घेऊया आणि त्याला चांगलं भाजून घेऊया. आणि या चिकनमध्ये ना मी पाणी खूप कमी, म्हणजे नाहीच्या बरोबरच ॲड करणार आहे. त्याला ना वाफेवर शिजून द्यायचं. आणि चिकन सुद्धा स्वतःचं पाणी एकदम सोडतं, तर त्याच पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं. त्याच्याने खूप छान चव येते त्याला. बघू शकता, आपला मसाला पूर्ण भाजून झालेला आहे. आता आपण ह्यात चिकन ॲड करूया. मी मीठ ना कांदा फ्राय करतानाच टाकलेलं, कारण कांदा मीठ टाकल्याने कांदा चांगला गळतो म्हणून मी आता मीठ नाही टाकलेलं आहे. चांगलं आपल्याला चिकन मिक्स करून घ्यायचं आहे. आपला चिकन मिक्स झालेला आहे. आता चिकन आपल्याला लो फ्लेमवरती वाफेवरती शिजत ठेवायचं आहे.
ऑलरेडी शिजत ठेवलेला आहे. चिकनमध्ये ना आता आपण थोडासा पाणी ॲड करूया. हे बघा गाईस, मी एकदम थोडंसं पाणी ॲड करते. ज्याच्यात मी मसाला वाटलेला ना अद्रक लसूणची पेस्ट, त्याच्यातच थोडं मिक्सरमध्ये पाणी टाकून तेच पाणी ॲड करते. बघू शकता किती छान असा कलर आला याला. जास्त काहीच नाही टाकलेलं आहे तरी खूप छान असं बनते आणि एवढा छान सुगंध येते ना गाईस इथे, खूप छान लागते. तुम्ही पण बनवून ट्राय करा एकदा. परत ह्याला टाकून ठेवूया. बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपला चिकन ऑलरेडी शिजत आलेला आहे. अजून एक 5-10 मिनटं ठेवलं ना तर शिजेल. तर आपण त्याच्यामध्ये ना कोथिंबीर ॲड करूया. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे. कोथिंबीरने चांगले फ्लेवर्स येतात चिकनमध्ये. कोथिंबीर टाकून एक आपण 5 ते 10 मिनटं त्याला शिजायला ठेवून देऊया. शकता गाईस, आपला चिकन खाण्यासाठी एकदम रेडी आहे आणि मी जिरा राईससोबत हे चिकन खाणार आहे. जिरा राईससोबत खूप छान लागते. तुम्हाला माझी चिकनची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.